आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतच्या स्थानिक राजकारणात नव्या युतींच्या चर्चेला उधाण आलंय। कोण कोणाची साथ घेणार, कोणता गट कुणाच्या विरोधात उभा राहणार यावर राजकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्यात। अशातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। संतोष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे आगामी नगर परिषद निवडणुकीत एकत्र येणार असल्याचं म्हटलंय। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शेकाप हे पक्ष आमच्या सोबत आधीच आहेत। आता राष्ट्रवादी अजित पवार गट ही आमच्या सोबत घेण्याचे आमच्या पक्ष पातळीवर निश्चित झालंय, असं त्यांनी स्पष्ट केलं। कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माननीय उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत आणि आमचे तालुका अध्यक्ष उत्तमदादा कोळंबे यांच्या संदर्भात आमची एकत्रित बैठक झाली। त्या बैठकीच्या चर्चेमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुधाकर भाऊ घारे यांच्या सोबत जाण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा एक विश्वास आणि प्रत्येकाचं मत तयार झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये सुधाकर जी घारे आणि नितीनजी सावंत वरिष्ठांशी चर्चा होऊन युतीमध्ये कोणत्या सीट कुणाला द्यायची ह्या पुढील ज्या चर्चा वरिष्ठ पातळीवरती होती। पण प्राथमिक चर्चेमध्ये कर्जत शहराच्या उद्धव ठाकरे शिवसेनेचं राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचं मत निश्चित झालेलं आहे। या घोषणेमुळे कर्जतच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे संकेत मिळत असून महाविकास आघाडी अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी विस्तृत आघाडी आता तयार होत असल्याचे चित्र असून भविष्यात मनसेचा देखील पाठिंबा मिळाल्यास ही आघाडी आणखी मजबूत होऊ शकते। ही संभाव्य आघाडी शिवसेना, भाजप, आरपीआय या महायुतीसाठी मोठे आव्हान ठरू शकते। सध्या शिवसेना शिंदे गट नगर परिषदेत मजबूत असला तरी ठाकरे गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य युतीमुळे निवडणुकीत नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे। दरम्यान संतोष पाटील हे प्रभाग क्रमांक 3 मधील मुद्रे विभागातून सर्वसाधारण जागेसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत। यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली होती, मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी सर्वसाधारण जागेवर लक्ष केंद्रित केलंय। संतोष पाटील यांनी 2009 मध्ये प्रथम निवडणूक लढवली होती। 2014 मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले, तर 2019 मध्ये त्यांच्या पत्नी नगरसेवक झाल्या। त्यामुळे गेल्या दशकभरात पाटील कुटुंबाचे नगर परिषदेत सतत प्रतिनिधित्व राहिले आहे। मुद्रे विभागात पाटील कुटुंबाचा चांगला प्रभाव असून त्यांच्या विजयाची शक्यता जास्त मानली जात आहे। शिवाय पूर्वीचे प्रतिस्पर्धी असलेले पालकर आणि कडू कुटुंब आता युतीत सामील होण्याची शक्यता असल्याने स्थानिक एकोपा अधिक मजबूत होत आहे। त्यामुळे या भागातील 3 प्रभावी कुटुंबांच्या एकत्र येण्यामुळे संतोष पाटील यांची कर्जत नगर परिषदेची निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान कर्जत नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती महाविकास आघाडीची ताकद वाढवेल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कर्जत अपडेटच्या पोलमध्ये नक्की कळवा।